ब्रेकनंतर स्वागत बघूया उर्वरित बातम्या। मराठा समाजाने विवाह सोहळ्यांमधील खर्चावरती मर्यादा आणण्यासाठी तयार केलेल्या आचारसंहितेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आता पुढाकार घेतलेला आहे। अहिल्यानगरमध्ये मराठा लग्न आचारसंहिता संमेलन 2025 ला सुरुवात झाली आहे। पुण्यातील वैष्णवी आगवणे आत्महत्या प्रकरणानंतर 2 महिन्यांपूर्वी मराठा समाजाने लग्नासाठीची आचारसंहिता घालून दिलेली होती। या संदर्भात हे संमेलन भरवण्यात आलेलं आहे आणि या संमेलनाला हबप भास्करगिरी महाराज, हबप जंगले महाराज शास्त्री, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप यांच्यासह मराठा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तरुणाईमध्ये वाढती व्यसनाधीनता ही लग्न सोहळ्यात आता दिसते। त्या व्यसनाधीनतेला सुद्धा कमी करण्याची गरज आहे आणि भारतीय परंपरा या महाराष्ट्राचा धर्म जो छत्रपती शिवाजीराजांनी सांगितला की 12 बलुतेदार 18 पगड जाती हा कर्त्या समाजाचा एकत्र येऊन अंमलबजावणीचा विषय आहे आणि छत्रपती शाहू महाराज ही सगळी परंपरा आपल्याला पुढे घेऊन कर्ता मराठा समाजाने सुद्धा या सर्व प्रक्रियेचं आचारसंहितेचं भान आणि अंमलबजावणी करत असताना इतर समाजालाही या आचारसंहितेची दिशा द्यावी असं मला सांगावंसं वाटतं। आपण विनाकारण सन्मानाच्या नादी लागून आपल्या संपत्तीची धुळधाणी न करता आजचं सुख उद्या आपल्याला रडवायला लावणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। ती आचारसंहिता 20 कलमामध्ये तयार केलेल्या सुकाणू समितीने आणि ती आचारसंहिता आपण एक एक सर्व प्रश्न घरी गेल्यानंतर त्याचं चिंतन करावं